मित्रांनो, मार्केटमध्ये फॉल येतोय आणि तुम्हाला माहिती आहे का, मार्केटमध्ये फॉल आल्यानंतर ना पोर्टफोलिओ रेड होण्याची जेवढी जास्त भीती असते त्याचमध्ये इथे त्या स्टॉकमध्ये अडकायची जास्त भीती असते जिथे डंपिंग होतं. तुम्हाला माहिती आहे का, सध्या पंप आणि डंप सध्या खूप मोठा चर्चेचा विषय. सेबीने पण बऱ्याच गोष्टी याच्या रिगार्डिंग बोललेल्या आहेत आणि ऍक्शन पण घेतलेली. तर आज थोडं समजून घ्या डंपिंग काय, कारण कदाचित असं एखादा स्टॉक तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असू शकतो किंवा तुम्ही पुढचे शिकारी होऊ शकता. अशा कंपन्यांच्या अशा ऑपरेटर बेस्ड स्टॉक्स आहे की ज्याच्यामध्ये कित्येक वर्ष लोकांना अडकून राहायला लागले. तर मित्रांनो नमस्कार, मी शंभूराज खामकर तुमचं सहर्ष स्वागत करतो. आजच्या स्पेशल पंपिंग आणि डंपिंगच्या व्हिडिओवर आपण चर्चा करूया आणि सध्या मार्केट फॉल होतंय, इथे डंपिंग स्टॉक पासून कसं लांब राहायचं यावर आपण थोडी चर्चा करणार आहोत. कारण लक्षात ठेवा, असे भरपूर स्टॉक्स असतात की जेव्हा ते प्रॉफिटमध्ये असतात ना तेव्हा तुम्हाला त्याच्यामधून कधीही बाहेर पडू वाटत नाही, आणि जेव्हा तुम्हाला त्याच्यामधून बाहेर पडू वाटतं तेव्हा ऍक्च्युली ते डाऊन ट्रेंड मध्ये असतात, लोअर सर्किट लावत असतात, कारण त्या स्टॉकला तुम्ही बाहेर पडावं असं वाटतच नसतं. आणि मित्रांनो, अशा पद्धतीने आपण अडकून बसतो आणि जो काही नॉमिनल प्रॉफिट दिसत होता तो पण हातातून गेलेला असतो. तर आपण ह्या गोष्टीवर चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल, क्विकली सबस्क्राईब करा आणि आपले जे पण कम्युनिटी ग्रुप्स आहेत ते जॉईन करा, जेणेकरून अशी इंटरेस्टिंग माहिती तुमच्याशी आम्ही नेहमी शेअर करत जाऊ. मित्रांनो, पहिली गोष्ट आपण याच्यामध्ये आधी समजून घेऊया पंप आणि डंप काय असतो. तुम्ही बऱ्याच वेळेला ऑब्झर्व केलं का बरं, एखादा 10 रुपयाचा स्टॉक 1000 रुपयापर्यंत गेला. आता का जातो? तुम्हाला वाटतं अरे फंडामेंटल चांगले, पण एवढं पण एखाद्या कंपनीचं फंडामेंटल किंवा कुठल्याही कंपनीचं चांगलं नसतं की ते अगदी 5-6 महिन्यामध्ये 10चा अगदी तो 1000, 2000, 3000 किंवा 10,000% रिटर्न देऊ शकतो, जे इतिहासात झाले ऑलरेडी किंवा होतंय त्याच्यावर आपण फोकस करणार आहे. आणि ही जी फंड असतो ह्यालाच म्हणणं की एखाद्या स्टॉकची प्राइस पंप करणे आणि एका वरच्या लेवलला गेली की ह्यामध्ये डंपिंग करणे, अर्थात तो विकून टाकणे. मग हे करतं कोण? लक्षात ठेवा, पंप आणि डंप करण्यामागे काही ऑपरेटर्स असतात. ऑपरेटर्स म्हणजे काही आपल्यासारखेच लोकांचे ग्रुप, फक्त त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये पैसा असतो आणि हे लोक असे स्टॉक शोधून काढतात की ज्याच्यामध्ये ऑलरेडी लिक्विडिटी कमी आहे, व्हॉल्यूम कमी आहे आणि महत्वाची गोष्ट या स्टॉकची प्राइस पण कमी आहे. कारण साहजिक आहे, जेव्हा एखाद्या स्टॉकची प्राइस कमी असते ना तेव्हा त्यांना त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये क्वांटिटीज कॅच करता येतात आणि त्याच्यानंतर मग ऍक्च्युली अशा कंपन्यांचा प्रवास सुरू होतो आणि त्यामध्ये ते त्यांना मग ॲव्हरेजिंग त्यांच्या स्वतःचं करायला सुरुवात करतात. आणि साहजिक आहे, त्यामध्ये 40-50 लोक एकत्र येतात आणि स्वतःच त्याच्यामध्ये बाईंग सेलिंग करून व्हॉल्यूम पण जनरेट करत राहतील आणि प्लस क्वांटिटीज आपल्याकडे वाढवता राहतील, जेणेकरून इतर लोक त्यांना विकतात. मग त्याच्यानंतर काय होतं, एक सडन स्टेज आली, सडन क्वांटिटीज त्या काही ग्रुप्सकडे आल्या की त्याच्यानंतर ना मग त्या प्राइस मध्ये अग्रेसिव्ह बाईंग त्याच ग्रुप मधल्या लोकांकडून केलं जातं. म्हणजे समजा एखादा स्टॉक 2-3 रुपयाच्या आसपास असेल, त्याच्यामध्ये मग अग्रेसिव्ह बाईंग करून मोठ्या लेवलला बिड्स टाकले जातील आणि त्याच्यानंतर त्याची प्राइस कशी पद्धतीने सर्किट लागेल ह्या पद्धतीने तिला मॅनिप्युलेट केलं जातं. मग होतं काय, आपल्यासारखे लोकांना लक्षात येतं, अरे काल ह्या न्यूजवर मी अमुक स्टॉक पाहिला आणि याच्यामध्ये मागच्या कित्येक दिवसापासून सर्किट आहे आणि हा होता 50 आणि त्याचं टार्गेट 100 रुपये आहे असं आपल्या कानावर येतं आणि आपण साहजिक आहे मग खुश होतो, आपल्याला वाटतं याच्यामध्ये बाईंग केलं पाहिजे आणि इथं आपण मग ट्रॅप होत असतो याच्यामध्ये. त्यामुळे लक्षात ठेवा, एखाद्या स्टॉकमध्ये जर तुम्हाला अशी रॅली दिसते तर थोडं तुम्हाला सावध राहायचंय, कारण हे ऍक्च्युली पंपिंगची फेज असते. कारण काय होतं माहितीये का, पंपिंगच्या फेजमध्ये ऍक्च्युली आपण खरेदी तर करतो पण एक्झिट आपण का करत नाही, कारण आपल्याला मोस्टली ग्रीड असते. आपल्याला वाटतं अरे इथे का बाहेर पडावं, अजून प्रॉफिट भेटेल आपल्याला, आणि आपण कधीच नाही बाहेर पडत. पण अशी एक लेवल येते जेव्हा हे ऑपरेटर ज्याच्यामध्ये एंट्री केली स्टॉकमध्ये, हे स्टेप बाय स्टेप वरच्या लेवलला विक्री करायला सुरुवात करतात आणि ते जेव्हा मोठ्या प्रमाणात विक्री करतात तेव्हा फक्त त्याच्यामध्ये सेलर्सच ऍक्च्युली काय असतात, निघून जायला सुरुवात झालेली असते मोठ्या प्रमाणामध्ये आणि आपण बाईंग करायचा विचार करतो पण ऍक्च्युली आपण त्याच्यामध्ये ट्रॅप झालेला असतो. किंवा अपोजिट कंडिशन असते, जेव्हा तुम्ही एखादा स्टॉक ऑलरेडी घेतलाय आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये प्रॉफिट दिसला तर त्याला विकणार नाही, पण तुम्ही जेव्हा त्याला विकायला जाताल तेव्हा तुमचा स्टॉक घ्यायला कोण नसणार आहे, कारण तो स्टॉक असतो लोअर सर्किटला. आता क्लिअर समजलं असेल याच्यामध्ये. तर तुम्हाला अशा स्टॉक्स पासून सावध राहायचंय. मग हे होतं का समजलं आपल्याला याच्यामध्ये. मग ह्याच्या आधी काय झालंय काय कंपन्यांमध्ये, तर मित्रांनो अशा भरपूर कंपन्या आहेत आणि सेबीने अशा कंपन्यांच्या विरोधात पण ऍक्शन घेतली, किंवा अगदी अर्शद वारसीचं पण नाव ऐकलं असेल, किंवा अगदी हर्षद मेहताचे स्कॅम पण तुम्ही बघितले असतील, ज्याच्यामध्ये अगदी कवडी मोल भावाचे स्टॉक्स 1000 रुपयापर्यंत घेऊन गेले. आणि असंच एक स्टॉक मध्यंतरी चर्चेमध्ये आला होता, डीप डायमंड. लक्षात ठेवा, ह्या स्टॉकची प्राइस 6.67 रुपयापासून अगदी 27 रुपयापर्यंत वर पंप केली गेली आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये इतक्या जोरात डंपिंग
डम्पिंग केलं गेलं, तो पुन्हा 7 रुपयापर्यंत आला. आणि लोकांना वाटतं एवढी सोपी स्क्रिप्ट आहे, पेनी स्क्रिप्ट आहे, खूप कमी पैशात मिळते ना, आपण त्याच्यामध्ये अडकून बसलो. सेम कायसी इंडस्ट्रीज ही एक कंपनी अशी होती ना, याच्यामध्ये 495च्या भावानंतर त्या स्टॉकमध्ये एवढी रॅली आली की तो अगदी 4,900 रुपयापर्यंत गेला. आणि त्याच्यानंतर जे डम्पिंग सुरू केलं गेलं ते परत तो 2100-2000च्या रेंजमध्ये येऊन थांबलेला आहे. सेम TTMLच्या बाबतीत पण झालंय. कित्येक नाव आपण घेऊ शकतो. तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल ना, हे ऍक्च्युली स्कॅम होतात कसे, ऍक्च्युली स्कॅम करतं कोण, आणि हे जाणून घेण्यासाठी एक छान मूवीचं पण नाव मी तुम्हाला सांगतो. द वुल्फ ऑफ वॉल स्ट्रीट हा ऍक्च्युली हॉलिवूडचा मूवी आहे, पण ह्याच्यामधून तुम्हाला बऱ्याच आयडिया क्लिअर होतील आणि समजेल की मार्केटमध्ये हे जे ऑपरेटर लोक आहेत ही कशा पद्धतीने लोकांना ट्रॅप करतात आणि त्याच्यापासून वाचतात. कारण बऱ्याच वेळेला आपण स्टॉक घेतो ज्याच्यामध्ये अप्पर सर्किट लागतं ना, तेव्हा आपल्याला सगळ्यांनाच भारी वाटत असतं का, तर आपला जो काही स्टॉकमध्ये दिसणारा प्रॉफिट आहे ना, तो रोज वाढत असतो. पण जेव्हा लोअर सर्किट लागतं ना, एकतर प्रॉफिट दिसायचा बंद होतो, लॉस दिसायला चालू होतं. पण महत्वाची गोष्ट अशी असते, तुम्हाला तिथे विकता पण येत नाहीये. त्यामुळे ह्या गोष्टी थोडं फोकस करा. मग तुम्हाला प्रश्न पडेल, हे सगळं खरं आहे, पण आम्ही काय केलं पाहिजे, आम्ही कसं ओळखलं पाहिजे की याच्यामध्ये बाबा पंपिंग डम्पिंग होते आणि आम्ही थोडं सावध राहू शकतो. तर चला मित्रांनो, काही महत्वाच्या 5 ट्रिक्स देतो, पटकन नोट डाऊन करून ठेवा, जेणेकरून तुम्हालाही समजेल कशा पद्धतीने आपण ह्या पंप अँड डम्प पासून वाचू शकतो. याचबरोबर आम्ही असून ॲडिशनल माहिती बऱ्याच ठिकाणी देत असतो. यासाठी आम्ही काही बूट कॅम्प पण अरेंज करत असतो, बऱ्याच ठिकाणी आम्ही सेमिनार्स पण अरेंज करत असतो. त्या सगळ्यांची लिंक आम्ही खाली दिलेली आहे, जेणेकरून तुम्हाला जी ही करंट लिंक असेल त्याच्यावर जाऊन जॉईन करा, अजून ॲडिशनल माहिती मिळेल. पहिली गोष्ट तुम्हाला आजपासून फॉलो करायची, बऱ्याच वेळेला न्यूजमध्ये टिप्सवर येणारे जे काही स्टॉक्स असतात ना, ह्याच्या मागे नका लागू. कारण काय होतं माहितीये का, पंपिंग आणि डम्पिंगचं मेन सोर्स आहे टिप्स किंवा जे काही फ्री चॅनल्स असतात जिथे तुम्हाला इझी एखादा स्टॉक मिळतो, त्याच्या कधीच मागे नका लागू, कारण इथे तुम्ही इझी ट्रॅप होणार आहात. दुसरी गोष्ट, बऱ्याच वेळेला आपला एखादा मित्र असतो, एखादी जवळची व्यक्ती असते, ती गोष्ट आपल्याला स्टॉकची पटकन सांगत असून आपण त्याच्यावर पटकन विश्वास ठेवत असतो. लक्षात ठेवा, जोपर्यंत त्या कंपनीविषयी तुम्हाला माहितच नाही ना, तोपर्यंत त्या स्टॉकच्या नादाला लागू नका. कारण कदाचित मित्राने कुठली तरी टिप्स पाहिली असेल, तो एखाद्या ग्रुपमधून पाहून त्याला येत असेल, त्यामुळे अशा गोष्टी अवॉइड करा. 3 नंबरची गोष्ट, कुठलाही स्टॉक घेताय तत्पूर्वी कंपनीचं फंडामेंटल पहा. ऍक्च्युली स्टॉकमध्ये जर मागच्या 1 महिन्यामध्ये 2 महिन्यामध्ये किंवा जो काही पिरियड आहे ह्याच्यामध्ये समजा खूप मोठी रॅली आलेली दिसतीये, तर कंपनीचं फंडामेंटल पण काहीतरी चेंज झालंय का ते बघा. कंपनीला एखाद्या चांगल्या काय ऑर्डर्स आलेत का ते बघा. आणि त्या ऑर्डर्स आल्यानंतर पण ऍक्च्युली काही लिमिट आहे, म्हणजे जर ऑर्डर कंपनीला 10 कोटीची भेटली आहे आणि शेअरच्या प्राइसमध्ये 60% मुवमेंट दिसतीये, तर अवॉइड करा, इथे तुम्ही ट्रॅप होणार आहात. लक्षात ठेवा. 4 नंबरची महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे आजपासून कुठलाही स्टॉक घेताय तर त्या कंपनीचे प्रोडक्ट्स माहिती करून घ्या. लक्षात ठेवा, कारण ज्या अर्थी तुम्हाला प्रोडक्ट्स माहिती होतात त्या अर्थी कंपनीचा बिझनेस कळतो आणि कंपनीची बिझनेस कळल्यानंतर ऍक्च्युली त्याची कॅपॅसिटी कळते आणि मग समजतं की अरे हा खरंच ऍक्च्युली येणाऱ्या काळामध्ये लंबी रेस का घोडा आहे का, किंवा ही काही जी काही रॅली आहे ना ती त्याला सस्टेन करते का मित्रांनो. ओके, ह्या 4 महत्वपूर्ण पहिल्या गोष्टी आहेत, ह्याच्यावर तुम्हाला आत्ता काम करायचं. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट 5वी गोष्ट म्हणजे लक्षात ठेवा, कधी पण ऍक्च्युली फोमो मध्ये ट्रेड नका करू. कारण बऱ्याच वेळेला काय होतं, हे जो काय फोमो असतो म्हणजे इतरांनी घेतलं, मी पैसे कमवले आणि मग त्याने पैसे कमवले, मला पण कमवायचे असतात आणि मग मी अशा काही स्क्रिप्ट शोधायला लागतो ना याच्यामध्ये की ज्या स्वस्तात मिळतील, जेणेकरून मला जास्त पैसे नसतात कमवायचे, मला त्याच्यापेक्षा जास्त पैसे कमवायचे असतात. मग तो मित्र असेल किंवा इतर कोण असेल, आणि ह्याच्यामध्ये तुम्ही ट्रॅप होता. आणि ह्या चुकांमुळे आपण ऍक्च्युली अशा चुकीच्या स्क्रिप्ट निवडतो. आमचं साधं सिंपल म्हणणं आहे, ओके, कुठलेही स्टॉक घेण्यापेक्षा फंडामेंटली मजबूत कंपन्या घ्या, टेक्निकली स्ट्रॉंग कंपन्या घ्या. भले स्टॉकच्या प्राइस महाग असतील, पण ऍटलिस्ट ते घेतल्यानंतर ना तुम्हाला टेन्शन तर नाही राहणार. आणि लक्षात ठेवा, मार्केट जेव्हा अपट्रेंड मध्ये असतं ना तेव्हा सगळेच पळतात, पण जेव्हा मार्केट डाऊन ट्रेंड मध्ये जातं तेव्हा पडणाऱ्या स्टॉक्स मध्ये हे डम्पिंग वाले, हे पेनी स्टॉक्स सगळ्यात पुढे असतात. आणि सगळ्यात हे स्टॉक ओळखायची सोपी गोष्ट म्हणजे हे स्क्रीनवर बघा, तुम्हाला ह्या स्टॉकचे मी चार्ट दाखवले, हे असं रांगोळ्यांप्रमाणे दिसतं. कारण ह्या स्टॉक्स मध्ये मोस्टली जे काही ट्रेड होतात ना हे मोस्टली सर्किट मध्ये होतात. एकतर ह्याला अप्पर सर्किट लागेल, म्हणजे जसं रांगोळी नक्षी काढली जाते त्या पद्धतीने तुम्हाला चार्ट दिसेल, कुठे मोठे कॅन्डल्स पॅरामीटर दिसणार नाहीत. ओळखून चाला, हा एकतर ऑपरेटेड स्टॉक आहे. कारण चांगल्या कंपन्यांमध्ये एखाद्या दिवशी सर्किट लागेल, रोज लागत नाही. आणि जिथे रोज सर्किट लागतं तिथे ट्रेडर नाहीये, तिथे ऑपरेटर आहे जो तुम्हाला ट्रॅप करायला याच्यामध्ये आलेला आहे. आणि जर तुम्हाला समजलं ना तर आजपासून फॉलो करायला सुरुवात करा. आमचं सांगायचं इंटेन्शन एकच आहे की तुम्ही लॉस पासून वाचावे, तुम्ही ट्रॅप पासून वाचावे, जेणेकरून आपण सगळेजण एक लॉंग रन मध्ये जाऊन चांगला पोर्टफोलिओ बनवू शकतो. आणि यासाठीच आम्ही तुमच्यासाठी असे व्हिडिओ घेऊन येतोय. व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा. आणि ज्यांना वाटतं अजून
ॲडव्हान्स गोष्टी शिकायचे खाली लिंकवर जावा. आमचे बूट कॅम्प पुण्यामध्ये होत असलेले सेमिनार्स अवश्य जॉईन करा आणि अजून नॉलेजमध्ये भर घालण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.